जेसीबीच्या सहाय्यानं एका जुन्या घराची भिंत पाडण्याचं काम आजरा शहरात सुरू होतं। त्यावेळी घराशेजारच्या रस्त्यावरून निघालेल्या 3 महिलांच्या अंगावर भिंतीचा ढिगारा कोसळला आणि त्यामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरी महिला गंभीर जखमी आहे। 14 वर्षाची वैष्णवी तुकाराम भोसले ही विद्यार्थिनी आणि 42 वर्षांच्या प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार यांच्यावर भिंतीच्या रूपानं काळानं घाला घातला, तर वैष्णवीच्या आई ललिता भोसले गंभीर जखमी झाल्या। आज सकाळी 10च्या सुमारास घडलेल्या एका भीषण दुर्घटनेमुळे आजरा शहर आणि तालुका हादरून गेला। जेसीबीच्या मदतीने एका जुन्या इमारतीची भिंत उतरवण्याचं काम सुरू होतं, तर त्याच वेळी शेजारच्या रस्त्यावर वर्दळ सुरू होती। अचानक भिंत कोसळली आणि भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून महाविद्यालयीन प्राध्यापिका आणि शाळकरी मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला। या अनपेक्षित दुर्घटनेत 14 वर्षाच्या वैष्णवी तुकाराम भोसले आणि 42 वर्षाच्या प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार या दोघींचा अंत झाला, तर वैष्णवीची आई ललिता तुकाराम भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत। या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी ताबडतोब मदतकार्य सुरू केलं। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रचंड धडपड करण्यात आली। त्यानंतर आजरा तहसील प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा ही घटनास्थळी दाखल झाली। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 45 वर्षाच्या ललिता भोसले यांना बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं। या दुर्घटनेमुळे आजरा शहरात एकच खळबळ उडाली। एका निष्पाप शाळकरी मुलीचा आणि प्राध्यापिकेचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं नागरिकांमध्ये संताप आणि शोकाची भावना पसरली आहे। दरम्यान ही भिंत नेमकी कशी कोसळली याबाबतचा तपास सुरू असून आजरा शहरातील सर्वच धोकादायक आणि जीर्ण इमारतींची पाहणी करण्याची गरज आहे।